परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, महिलांना, माता भगिनींना जे सरकारतर्फे 1000 रुपये दिले जात आहेत, प्रकाश केदारे यांनी सांगितलं की महिलांना आज 1000 रुपये जे देत आहे सरकार, त्याची गरज नाहीये। गरज आहे ती त्यांच्या सुरक्षतेची। त्यांची सुरक्षा तुम्ही करा। नक्की काय म्हणाले प्रकाश केदारे, त्यांच्या तोंडून आपण आता स्क्रीनवर पाहू। नमस्कार, मी प्रकाश केदारे, परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र संघटक। सरकारनं लाडकी बहीण ही योजना काढली माझ्या माता भगिनींसाठी। त्या योजनेचं मी मनापासून स्वागत करतो। सरकारने योग्य निर्णय घेतला आहे, हे पण मला मान्य आहे। पण माझ्या माता भगिनींना आज त्यांनी जे दर महिन्याला 1500 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे, याचं पण मी स्वागत करतो। त्यांचा सरकारचा निर्णय चांगला आहे। पण आज माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना पैशाची आवश्यकता नाही। पैशासोबतच संरक्षण हे महत्त्वाचं आहे। आज कुठलीही माता भगिनी सुरक्षित नाही आहे। प्रत्येक ठिकाणी आपण रोज बघतो बलात्कार, खून, लवजिहाद, छेडाछेडी असे प्रकार होत आहेत। आणि कित्येक मुले अशा आहेत की मुलं विवाहानंतर व्यसनी होत आहेत। व्यसनी झाल्यामुळं कित्येक मुलींचे संसार त्या ठिकाणी मोडत आहे। आज कुठलीही महिला रस्त्यावरून चालताना सुरक्षित नाही आहे। यासाठी माझ्या माता भगिनींना पैशाची आवश्यकता नसून कडक संरक्षणाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। म्हणून मायबाप सरकारला मला एवढंच सांगायचं आहे की मायबापांनो, माझ्या माता भगिनींना कडक सुरक्षा द्या। असा कडक कायदा करा की जो कोणी माझ्या माता भगिनीकडे वाईट नजरेनं पाहिल किंवा तिच्यावर वाईट नजर टाकल, अशा व्यक्तीला जास्तीत जास्त कडक सजा व्हायला पाहिजे। दुसरं म्हणजे जो कोणी माता भगिनीवरती अत्याचार करील, बलात्कार, लवजिहाद, विनाकारण छळ, खून जो कोणी व्यक्ती करील, त्याला भर चौकामध्ये गोळ्या घालण्यात याव्यात, असा कडक कायदा सरकारने करावा। जोपर्यंत सरकार असा कडक कायदा करणार नाही, तोपर्यंत ह्या सरकारचा अभिमान वाटणार नाही। तुम्ही जी योजना चालू केली, याच्यात आमचं दुमत नाही आहे। तुमच्या योजनेचं स्वागत आहे, पण आज आम्हाला पाहिजे आमच्या माता भगिनींची सुरक्षा। माता भगिनींची सुरक्षा आम्ही तुमच्याकडे हीच मागणी करत आहोत। म्हणून सरकारने असा कडक कायदा करावा की जो कोणी व्यक्ती माझ्या पूर्ण राष्ट्रातील माता भगिनीकडे, कोणत्याही समाजाची असू द्या, प्रत्येक समाजातली स्त्री आमची माता आणि भगिनी आहे, जो कोणी व्यक्ती तुमच्या माता भगिनीवरती अत्याचार करील, त्याला भर चौकात गोळ्या घालण्यात याव्या आणि त्याला भर चौकामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, एवढीच मी त्या ठिकाणी मागणी करत आहे। जय हिंद, जय भारत, जय परशुराम। ऐकलत ना मित्रमैत्रिणींनो, प्रकाश केदारे काय म्हणाले। मित्रांनो, आपण अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सोबतच या व्हिडिओला शेअर आणि लाईक